वेलकम स्टुडंट. सिक्स स्टँडर्ड महाराष्ट्र बोर्डचं जे टेक्स्टबुक आहे ते आपलं टेक्स्टबुक बदललेलं आहे आणि नवीन टेक्स्टबुक यावर्षीपासून अकॅडमिक इयर 2026-27साठी नवीन टेक्स्टबुक आता आपल्याला आलेले आहेत. तर नवीन टेक्स्टबुकमध्ये मॅथमॅटिक्सचं जे टेक्स्टबुक आहे न्यू टेक्स्टबुक, त्याच्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे 3 डायमेन्शनल शेप्स. तर त्याचा जो एक्सरसाइज 1 आहे तर एक्सरसाइज 1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 बघितला होता. तर या व्हिडिओमध्ये आता आपण एक्सरसाइज 1 बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार असाल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. त्यातलं पहिलं आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य ऑप्शन त्यातला चूज करायचा आहे. व्हॉट विल बी द शेप व्हॉट शेप विल बी फॉर्म्ड इफ कॅरम पीसेस आर प्लेस्ड वन ऑन द टॉप ऑफ अदर. जर काय केलं, कॅरमच्या पीसेस आपण एकावर एक अशा ठेवल्या, प्रत्येकावर म्हणजे सगळ्यात खाली हा ठेवला, त्याच्यावर दुसरा, त्याच्यावर तिसरा, चौथा आणि असे जर कॅरमचे एकावर एक हा जो शेप आहे आपल्या समोर दिसतोय कॅरमच्या पीस एकावर एक ठेवल्यावर, तर तो कुठल्या टाईपचा होतोय, तर तो असा आहे ऑप्शन बी. हा कसला आहे, सिलेंड्रिकल आहे. हा असा सिलेंड्रिकल शेप आहे. वरती 2 सर्कल आहे आणि मधला हा असा हा कर्व आहे, तर त्याला म्हणायचं सिलेंडर. बाय विच 2 सिमिलर शेप्स इज अवर ग्लास फॉर्म. तर अवर ग्लासमध्ये हा वरचा जो आहे तर तिथे कोन तयार होतोय, खाली जो आहे तिथे सुद्धा काय होतोय, कोन तयार होतोय. म्हणजे कुठले सिमिलर शेप तयार होत आहेत, ऑप्शन डी कोन हे त्याचं करेक्ट आन्सर असणार. विच ऑफ द फॉलोइंग शेप इज नॉट 3 डायमेन्शनल. तर बघा, स्पियर जो असतो तो असा जो फुटबॉलचा बॉल असतो आपला, त्या फुटबॉलच्या बॉल सारखा त्याचा शेप असतो. ओके, स्पियर. सिलेंडर जसं की आता इथे दाखवलं हा, तर हा जो शेप आहे त्याला म्हणायचं सिलेंडर. आणि कोन, तर कोन हा असा, ओके, अशा शेपमध्ये. तर हे सगळे 3 डायमेन्शनल आहेत. आणि स्क्वेअर म्हणजे काय, तर नुसता असं ड्रॉ केला की ऑल 4 साइड्स इक्वल असतील आणि प्रत्येक अँगल 90 डिग्री असेल. तर ह्या शेपमधला ऑल साइड्स इक्वलला काय म्हणायचं, स्क्वेअर. तर हा 2 डायमेन्शनल आहे, त्याला फक्त लेंथ आहे, लेंथ आणि ब्रीड्थ आहे, दोन्ही पण सेम असतात त्याच्यात. बाकी सगळे हे 3 डायमेन्शनल आहेत, म्हणजे त्याला लेंथ, ब्रीड्थ आणि हाईट असते. तर 2 डायमेन्शनल कुठला, स्क्वेअर. सॉरी, नॉट 3 डायमेन्शनल, म्हणजे 3 डायमेन्शनल नसणारा कोण आहे, स्क्वेअर. हे बाकी सगळे काय, दीज आर 3 डायमेन्शनल, सो दिस इज नॉट 2 डायमेन्शनल. आणि तेच विचारलं, नॉट 3 डायमेन्शनल. ओके, 3 डायमेन्शनल कोण नाही आहे याच्यातला, स्क्वेअर. स्क्वेअर इज नॉट 2 डायमेन्शनल. नाव नेक्स्ट वन, ड्रॉ द 3 डायमेन्शनल फिगर. 3 डायमेन्शनल फिगर तयार करायचे फ्रॉम द नंबर्स गिवन बिलो अँड राईट द नेम्स. त्यांचे नेम्स पण लिहायचे. इथं दिलेलं आहे पहिला, देअर आर 5 फेसेस, 5 वर्टायसेस अँड 8 एजेस. 1 फेस इज अ स्क्वेअर अँड द रिमेनिंग फेसेस आर ट्रायंग्युलर. तर ती कुठली डायग्राम येणार आहे, स्क्वेअर बेस्ड शब्द काही लिहू नका, स्क्वेअर पिरॅमिड. तर त्याला काय म्हणायचं, स्क्वेअर पिरॅमिड म्हणायचं. स्क्वेअर पिरॅमिड काय, तर त्याची डायग्राम इथं तुम्हाला जर दिसत नसेल व्यवस्थित तर ती अशी. तर याच्यामध्ये वर्टेक्स बघितले 1 2 3 4 5. ओके, टोटल 5 आहेत, 5 वर्टेक्स आहेत. 5 फेसेस. फेस किती आहे, हा पहिला फेस 1, त्याच्यानंतर हा दुसरा 2, त्याच्यानंतर तिसरा 3, त्याच्यानंतर 4. ओके, आणि खालचा आहे तो 5. तर टोटल 5 फेसेस आहेत त्याला. एजेस म्हणजे साईड्स, 8 साईड्स. तर बघू शकता 1 2 3 झाला, खाली 4 5 6 7 आणि हा 8. तर टोटल किती असणार आहे त्याच्यात, 8 एजेस. अँड 1 फेस इज अ स्क्वेअर. खालचा जो फेस आहे तो कसल्या शेपचा असतो, हा स्क्वेअर बेस खालचा. तर तो काय असणार आहे, पिरॅमिड. इथं जर डायग्राम दिसत नसेल तर ही ड्रॉ करा व्यवस्थित. ओके, आता एकच फेस कर्व असतोय असा, आणि त्याला व्हर्टायसेस पण नसतात आणि एजेस पण नसतात, तर त्याचं नाव काय, स्पियर. फुटबॉलचा जसा क्रिकेटचा बॉल असतो तसा शेप म्हणजे स्पियर. देअर आर 6 फेसेस, 12 एजेस, 8 व्हर्टायसेस. तर त्याला काय म्हणायचं, क्यूब म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, क्यूब. फेसेस जर बघितलं 1, अशी इकडची 2, बरोबर, त्याच्या मागची आहे ती 3, इकडची 4 आणि खालची 5 आणि वरची 6. टोटल 6 फेसेस, 12 एजेस, 1 2 3 4 5 व्हर्टायसेस, सॉरी 6 7 8, 8 व्हर्टायसेस. आणि साईड्स, टोटल साईड्स किती असतात, 12. 1 2 3 4, ओके, 5 6 7 8 9 10 11 आणि 12, टोटल 12. मग तो क्यूब येणार. देअर इज 1 कर्ड सरफेस. एकच कर्ड सरफेस असतो, असा गोलाकार हा एकच कर्ड सरफेस असतो. 2 सर्क्युलर एजेस. इकडे काय सर्क्युलर, हा एक सर्कल आणि हा एक सर्कल. त्याच्यानंतर सॉरी 2 सर्क्युलर एजेस हे दाखवायचे इथले.
हा इथं असा सर्कल मध्ये असतो, गोलाकार असतो सर्कल, 2 सर्क्युलर एजेस अँड 2 फ्लॅट फेसेस, वरचा फ्लॅट फेसेस आणि खालचा. तर तो कुठला शेप असणार आहे? इट इज सिलेंड्रिकल. तर अशा प्रकारे ते आन्सर्स लिहायचे. तर इथं आपण काय केलं, जो एक्सरसाइज 1 आहे त्याचं कम्प्लीट सोल्युशन आपण बघितलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्सरसाइज जो आहे त्याचं सोल्युशन बघू.